आता एक मोठी बातमी मुंबईतील ही बातमी आपण पाहतोय। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांची सध्या पळवापळवी सुरू आहे असं पाहायला मिळतंय। धाराशिवमधील उद्धव ठाकरेंचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार होते। त्यासाठी मल्हार पाटील यांच्या टीम सोबत ते मुंबईच्या दिशेने निघाले होते। मात्र इंदापूरमधूनच त्यांनी यू-टर्न घेतला आणि धाराशिव गाठलं। त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून हे नगरसेवक ठाण्यात पोहोचले। या सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे मल्हार पाटील यांच्या ऑपरेशन लोटस 2.0 ला ओमराजेंच्या ऑपरेशन टायगरनं ब्रेक लावल्याची चर्चा आहे। दरम्यान नगरसेवकांच्या फोडाफोडी मागे पैशांचं राजकारण झाल्याची कुजबूज देखील शहरात सुरू आहे। धाराशिव शहराच्या नगरपालिकेत जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक पळवापळवीचं राजकारण जे आहे ते 2 दिवसापासून चालू होतं आणि भारतीय जनता पार्टी मार्गे हे नगरसेवक जे आहेत ते आता शिवसेनेच्या पक्षात दाखल झाले आहेत। रात्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात हे नगरसेवक दाखल झालेले आहेत। त्यानंतर धाराशिव शहरात देखील या नगरसेवकाविरोधात हे 4 नगरसेवक आहेत। या 4 नगरसेवकाविरोधात देखील अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण एका प्रभागामध्ये आहोत, ज्या प्रभाग समता कॉलनीचा हा सगळा प्रभाग आहे आणि 1 कोटीचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही, 1 खोका मतदाराला दिला धोका, क्लीन समताचा दाढीवाला बोका, अशा पद्धतीचे जे आहेत ते प्रतिकात्मक बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। याची चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीकडून हे बॅनर लावल्याची चर्चा आपल्याला कळते। आपल्यासोबत बॅनर लावणारे हे सहकारी आहेत, त्यांना विचारूया आपण काय नेमके तुमचे बॅनर कशामुळे लावलेत, काय तुमचं हे आहे? या प्रभागाचे नगरसेवक उबाटा गटाचे संतोष गाडगे, इथल्या नागरिकांनी मतदारांनी त्यांना भरभरून मतदान देऊन निवडून आणलं होतं। कार्यकर्त्यांची मेहनत असेल, मतदारांनी त्यांच्या विचारावरती केलेलं मतदान असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ह्या स्थानिक नगरसेवकांनी आर्थिक व्यवहार करून स्वतःच्या स्वार्थासाठी पैसेचा व्यवहार करून हा पक्षांतर केलेला आहे, असा इथल्या नागरिकांचा सगळ्यांचा एक मत आहे। आणि त्याच्यातूनच हे पोस्टर असतील या सगळ्यांचा हे या ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं सामान्य नागरिक म्हणून नगरसेवकांनी खरंच धोका दिला, आर्थिक व्यवहार केला, काय तुमचं मत आहे? चर्चा तर एक 8 दिवस झाले चालू आहे की पैशाचा व्यवहार होतोय। कधी BJP, कधी शिंदे शिवसेना ह्याच्यामध्ये प्रवेश करणार आहेत, असं कोटीचा परत 50 लाखाचा आकडा असं समोर म्हणजे ऐकण्यात येतंय सारखंच। एकूण जर बघितलं तर ह्या प्रतिक्रिया आहेत आणि अगोदर 2 दिवसापूर्वी जो आहे तो भारतीय जनता पार्टीनं हे नगरसेवक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता। मात्र इंदापूरपर्यंत गेलेले नगरसेवक धाराशिवला परत आले आणि काल जे आहे ते हे नगरसेवक 4 जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। या प्रवेशानंतर नागरिक किंवा भारतीय जनता पार्टीकडून जरी त्यांच्यावर वार प्रतिवाराचे बॅनर लागलेले असले तरी सामान्य माणसात किंवा सामान्य मतदारात हा व्यवहार आर्थिक व्यवहार झाला व नगरसेवकांनी प्रवेश केला अशी चर्चा पाहायला मिळत आहे। सागर जाधवसह बालाजी निरखोड, न्यूज 18 मराठी, धाराशिव।